कोकण. आज आपण प्रवास करतोय कोकणाचा. तुमच्या मते कोकण म्हणजे काय? हापूस आंबा, काजू, नारळ, मालवणी मसाले किंवा पदार्थ, हो की नाही? त्याचबरोबर एक गोष्ट आहे, कदाचित आपल्याला कळत नाहीये किंवा आपण ती विसरत चाललोय. ती आहे नाळ, जे आपल्या पूर्वजांपासून आहे. होय, कारण शिमगा असो वा गणपती किंवा मे महिन्यातली सुट्टी वा जयंती, या सगळ्या सणात ओढ लागते ती गावची. मग जन्माने तो कोकणातला असो किंवा त्याचं गाव कोकण असो किंवा तो कोकणाचा प्रवासी असो, या सगळ्यामध्ये दडलाय तो जिव्हाळा, जो कोकणातल्या मातीनं, त्या घरच्या वाटेनं, निसर्गाच्या छायेनं आईसारखा प्रत्येक प्रवाशाला दिलाय. म्हणून प्रत्येक जण या दिवसांना आईची ऊब घेण्यासाठी इथे येतो. चहूबाजूंनी मिरॅकल, अद्भुत आणि दैविक अशा कुशीत येऊन निसतो वा बागडतो. आज अशाच कुशीत निवांत शांत होण्यासाठी येऊन पोचलो आहोत कोकणात. मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता आम्ही निघालो आहोत कोकणात, माझ्या सासरवाडीत. आणि आता सासरवाडीत जाताना सासू पण मागे बसली, तर बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर आता चला प्रवासाची मजा घेऊया. मुंबईतून कोकणातला प्रवास करताना पेण, माणगाव, खेड या गावांच्या वाटेनं कशेळी बोगद्यात गाडी टाकली. खरं तर आजही त्या कशेळी घाटाला खूप मिस करतो. मग त्याच वाटेने पुढे जात परशुराम घाटावर गाडी टाकून पाली मार्गाने लांजात पोचलो. खरं तर कडाक्याचं ऊन असल्याकारणानं थंडगार काहीतरी खावं असं वाटत होतं. मग आम्ही पटकन आईस्क्रीम घेतलं. अहो, आमच्यातली लहान मुलगी खूप आवडीने ते आईस्क्रीम खात होती. आता तिला ओरडू शकत नव्हतो कारण खूप लहान आहे ना. हे गॉड, आम्हाला पेट्रोल मिळू दे अशी निद्रा अवस्थेत जाऊन विनवण्या करणारी माझी मेवणी आणि मेवणा शांतपणे गाडीमध्ये AC खात होते, तेही पेट्रोल नसताना. एक दिवस संपला आणि दुसरा दिवस उगवला. हा सूर्य बघतानाच कालचा प्रवासाचा सगळा थकवा निघून गेला होता. माझा मेवणा, त्याची बायको दोघेही सकाळी उठून ब्रश करत होते. एवढंच नाही तर आमची चिमुकली चित्र काढत होती. घरातले सगळेच 10-12ला मुंबईला उठणारे लवकर उठून गप्पा मारत होते. दाताच्या साफसफाईबरोबर घरच्या खळ्याची साफसफाई करण्याचा ठेका माझ्या बायकोनं घेतला होता. कारण हो, माझ्या सासू सासऱ्यांना आम्ही येणार म्हणून ते बसवलं होतं. आणि तिथे किडा आला आणि तसेच सगळ्यांमध्ये किडे यायला सुरुवात झाली. जा ना, परत जरा वहिनीकडे जा ना. तू कशा करते? जा. आमच्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला लाईट गेली आहे आणि हवा पाहिजे, कारण की आमचा एक माणूस जो आहे तो नुकताच 12 तास ड्राईव्ह करून आलाय. आम्ही काय केलंय बघा, आम्ही हवा काढण्यासाठी ड्रोन उडवलाय आणि आता माणूस खाली बघा चक्क झोपलेला आहे. तर मित्रांनो, घराची साफसफाई करून आंघोळ करून आम्ही सगळे बसलो चहा प्यायला. अर्थात गावी मुंबईचे पदार्थ जरा जास्त चविष्ट लागतात. मग काय, आम्ही ताव मारला खारी टोस्ट बटर आणि चहावर. ते झाल्या आमच्या शेजारी असणारं एक फणसाचं झाड आम्हाला दिसलं आणि अर्थात फणसाची भाजी म्हणजे गावची फेमस भाजी. मग आमच्या मोठ्या व्यक्तीने झाडावर चढून, शिडीने तो फणस काढला, तो खाली गळायला ठेवला आणि त्यानंतर मग तो पेचून त्यातून गरे काढून भाजीला सुरुवात केली गेली. ज्याला आमच्या गावी म्हणतात सगळ्यांची लाडकी भाजी, जनता भाजी. मित्रांनो, त्यानंतर आम्ही गेलो राजापूर बाजारपेठेत. राजापूर हे विद्वानांचं आणि मंदिरांचं गाव. हो, अहो, एखादं चित्र रेखाटावं असं काहीसं जुन्या काळातील बांधकाम, घरशैली डोळ्यासमोर आली. खूप जुनी, जवळजवळ 1890 ते 1930 काळातील हे कराडी वैदिक वाडा शैलीतील बांधकाम. अहो, हे बांधकाम बघून माझ्या बुद्धिमत्तेमध्ये एक नवीन भर पडली. जुना काळ पुन्हा नव्याने शोधायला लागलो. उंच पाया, कौलारू छप्पर, पाऊस आणि नदी असल्याकारणानं तळमजला दुकान, वर राहतं घर. जवळपास 150 वर्षापूर्वीची बाजारपेठ. कारण राजापूर हे पेशवाईतील मोठं व्यापार केंद्र होतं
आणि त्यामुळे इथे कऱ्हाडी आणि वैदिक वाडे आपल्याला बघायला मिळतात, पण नुसते बाजारपेठेत. मित्रांनो, हे वाडे, चिऱ्यांची घरं आता कुठेतरी कोकण सोडायला लागलीत आणि त्याला जबाबदार आहोत आपण. तर ह्या शैलीला, या आपल्या घरांना जपूया आणि पुन्हा कोकणाकडे वळूया. हे आहे काजू, ज्याला आपण म्हणतो बोंड, आणि हे असं फळ असतं वरती पिवळ्या रंगाचं, आणि हा जो प्रकार आहे हा काजू आहे. सो तर मित्रांनो, आता आम्ही जांभळं काढतोय. गावात रानात येऊन ही जांभळं काढण्याची मजाच वेगळी आहे. तर चला जांभळं कशी घेतात, ठेचतात, काढतात, मजा करूया. मग आम्ही पोहोचलो कुठे? अहो, ते तर कळलंच असेल. अशी मजा तुम्ही पण केली असेलच ना? मग खाली कमेंटमध्ये सांगा. हो, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही जी फळं दिसत आहेत ना, हा बहर हा फक्त कोकणातच बघायला मिळतो. झडपणी करून आपण ही सगळी फळं काढल्यानंतर आपण ती थेट गावी घेऊन जाणार, घरी घेऊन जाणार. आणि घरी गेल्यानंतर काय करणार? आमच्या घरच्या बायका ह्या बरोबर स्वच्छ करून घेणार आणि त्यानंतर सगळं नीट करून ते मस्तपैकी कुस्करणार. आणि कुस्करल्यानंतर त्यांच्या बियापासून आणि त्याच्या प्युरीपासून औषध तयार करणार. आम्ही मात्र यात रमलो नाही, कारण रानमेवाचा आस्वाद घेतल्यानंतर कोकणी पदार्थ खाण्याची उत्सुकता जरा वाढलीच होती. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, अहो, दिवस आमचा होता, कारण ह्या दिवशी अतिशाने मला होकार दिला होता. तर त्यासाठी आम्ही गाठलं आचऱ्यातील सुरंगी कॅफे. आचऱ्यामधील रामेश्वर मंदिराच्या बाजूलाच, म्हणजे रामेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांनीच उघडलाय हा सुरंगी कॅफे. नैसर्गिक वस्तूंचा वापर करून कोकणातले पदार्थ पर्यटकांना ओळखीचे व्हावेत म्हणून खाऊ घालणे हा उपक्रम मला फार आवडला. पण इन्स्टावर खूप हवा असणारा हा कॅफे माझ्या बायकोला मात्र खुश करू शकला नाही, कारण त्या दिवशी पदार्थ तसे ओळखीचे होते आणि माझ्या बायकोला हवं ते मिळालंच नाही. बरं मित्रांनो, अशाच प्रकारचे कॅफे, खानावळ किंवा हॉटेल किंवा एखादा स्पॉट हे जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मी तो तुमच्याबरोबर एक्सप्लोअर करेन. आपण आलो आहोत दूध पापेश्वर या मंदिरात. राजापूर बाजारपेठेपासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे दूध पापेश्वर मंदिर. धूतपाप म्हणजे पाप धुवून टाकणारा, असं म्हणतात. हे शिवलिंग पांडवांनी स्थापन केले. हे मंदिर 1200 ते 1400 वर्ष जुनं असून काळ्या दगडात बांधलेलं हे हेमाडपंथी स्टाईल मंदिर एखादं सौंदर्य आणि प्रसन्नता निसर्ग कसा तयार करतो त्याचं उदाहरण आहे. त्याचबरोबर या मंदिरात असणारं नक्षीकाम, हे आजूबाजूला असणारे कोरडे धबधबे, हे खरंच पावसाळ्यात निसर्गाचं देण म्हणता येईल असं काहीतरी अद्भुत उदाहरण आहे. आणि हे बघण्यासाठी तुम्हाला राजापूरला नक्कीच भेट द्यावी लागेल. राजापूरमधील धूत पापेश्वर मंदिर, खरंच हो, मन प्रसन्न झालं. नमस्कार. तर आता आपण आलेलो आहोत रामेश्वर या मंदिरात. कोकणातील आचरा गावात स्थापित असलेलं श्री रामेश्वर मंदिर हे प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे. लक्षवेध करणारी मंदिराची रचना, लाकडी नक्षीकाम, काळे पाषाण आणि त्याची भव्यता ही या मंदिराची विशेष ओळख. आजी सांगायची, राटेश्वर, कुणकेश्वर, रामेश्वर हे 3 भाऊ. गडी ताम्हाण्याचा राटेश्वर हा थोरला, देवगडचा कुणकेश्वर हा मधला आणि आचऱ्याचा रामेश्वर हा धाकटा. खरं तर या ट्रिपला 3 भावांचं दर्शन घेऊन ही ट्रिप सफल झाली असं मी समजतो. तुम्ही जर आचऱ्यात आला तर या रामेश्वर मंदिराला नक्कीच भेट द्या, प्रसन्न वाटेल. मग आम्ही पोहोचलो अशा ठिकाणी ज्या ठिकाणी गेल्याशिवाय आमचं कोकण पूर्णच होऊ शकत नाही, ते म्हणजे देवगड. राजापूर ते देवगड प्रवास करताना कुणकेश्वर, तारामुंबरी, देवगड बीच व पवनचक्की असे स्पॉट फिरलो. कुणकेश्वरला महादेवाचं दर्शन करून आम्ही धन्य झालो आणि मग आम्ही कांदळवन सफारी केली. ती होती तारामुंबरीत. कांदळवनाबद्दल काहीतरी महत्त्वाचं सांगत असल्यामुळे आम्ही शूट करू शकलो नाही. हो, पण नेक्स्ट व्हिडिओ हा कांदळवनावरच असेल. ते केल्यानंतर आम्ही पोचलो देवगड स्टोन गार्डनला. तिकडे येऊन आम्ही सर्वांनी झिपलाईन केली. समुद्र किनाऱ्यावरून ह्या बाजूने त्या बाजूला जाण्याची
आणि विशाल समुद्र पाहण्याची मजाच वेगळी आहे. आणि हे सर्व करून आम्ही मे महिन्याच्या सुट्टीला बाय बाय करत पहिल्या पावसाची वाट पाहत मुंबईला निघालो. अरे वा 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 मित्रांनो, तुमच्याशी बोलत असताना मला कॉन्टेंटच मिळाला बघा. म्हणजे पहिल्या पावसाची वाट पाहत मी मुंबईला चाललोय. मी जर कोकणातला पाऊस शूट केला तर, म्हणजे हे शीर्षक असेल कोकणातला पाऊस आणि कॉन्टेंट सुद्धा हाच. तर मित्रांनो, पुढचा कंटेंट घेऊन येतोय कोकणातील पाऊस. पण चॅनलला आधी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया पहिल्या पावसात. बाय बाय.